नमस्कार. मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आज मी बनवत आहे ऑर्डरचा गोडा मसाला. त्याच्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगून घेत आहे. अर्धा किलो धने घेतलेले आहेत. हे धने चाळून घ्यायचे आहेत. त्याच्यावर जी वाटी आहे ते त्रिफळाची वाटी आहे. ते पण थोडंसंच घालायचं आहे. अगदी हे ग्रॅमवर घेतलं आहे मी. 5 ग्रॅम जवळजवळ आहे. दगडफूल घेतला आहे, हे आहे 20 ग्रॅम. दालचिनी आहे, ही पण एक 20-25 ग्रॅम आहे. सुकं खोबरं घेतलं आहे, हे अर्धा किलो आहे. वेलची ही मी अंदाजाने घेतली आहे. मिरी आहे ती 20-25 ग्रॅम आहे. शहाजिरं घेतलं आहे, हे फक्त 15 ग्रॅम घेतलं आहे. चक्री फूल घेतलं आहे, हे पण 10 ग्रॅम आहे. जिरं घेतलं आहे, हे पाव किलो जिरं आहे. पांढरे तीळ घेतले आहेत, हे पण पाव किलो आहे. तमालपत्र ठेवलं आहे. तमालपत्र अंदाजाने घ्यायचं आहे आपल्या. लवंग घ्यायची आहे अंदाजाने. जायपत्री घेतली आहे, ते 4 ते 5 जायपत्री घेतली आहे. हा हिंग, खडा हिंग घेतला आहे. तुम्ही खडा हिंग नसेल तर पावडर हिंग ह्याच्यामध्ये घालू शकताय. ही मसाला वेलची घेतली आहे, ही आहे जवळजवळ 10 ग्रॅम. पण बघा, एवढी साधारण एक 5-7 घेतली तरी पण चालेल. आता हा सर्व मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे. हा थोडासा अंदाजाने केला तरी पण छान होतो. गोडा मसाला आहे. हा वर्षाचा मसाला नाही आहे. हा एक 2-3 महिने पुरेल. 3 महिने तरी साधारण पुरेल एवढा मसाला होईल. हा मला द्यायचा आहे. त्यांना जे हवं आहे तेच मी त्याच्यात घातलेलं आहे. आता हे मीठ घेतलं आहे, त्याच्यात मीठ घालून ठेवायचं आहे. मीठ पण आपल्याला भाजायचं आहे. हे सर्व साहित्य आता एक एक करून भाजायचं आहे. सर्व एकत्र भाजायचं नाही. पहिले आपण हे जे थोडे थोडे जिन्नस दिसत आहेत ते तेल घालून भाजून घेऊया. याच्यात मिरच्या घातलेल्या नाही आहेत, कारण त्यांना ह्याच्यात लाल तिखट घालून हवा आहे, म्हणून मी लाल तिखट घालणार आहे. नाहीतर ह्याच्यात लाल मिरच्या घ्या, पाव किलो लाल मिरच्या, त्यात 2 भाग करायचे, कलरवाली आणि तिखट, असे 2 भाग करून मिरच्या तेलामध्ये भाजायच्या आहेत. पण त्या आत्ता मी घेतलेल्या नाही आहेत, कारण त्या त्यांना नको आहेत. त्याच्यात मी तिखट ॲड करणार आहे. चला तर मग आता आपण एक एक ही वस्तू, एक एक जिन्नस आपण भाजून घेऊया. आपण तापायला कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण जे छोटे छोटे जिन्नस आहेत ते आधी आपण फ्राय करून घेऊया. आता ही पहिले बडी वेलची घातली आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. मोठा ठेवायचा नाही किंवा मध्यमही ठेवायचा नाही, तर तुमचा गोडा मसाला एकदम छान होईल. जर तुम्ही गॅस मध्यम ठेवला किंवा मोठा ठेवला तर तो गोडा मसाला तुमचा जळकट लागेल. कारण पटकन भाजलं जातं असं वाटतं, पण ते भाजलं जात नाही, ते थोडंसं जळतं. बाजूला थाळा ठेवला आहे, त्या थाळ्यात एक एक जिन्नस काढून घ्यायचा आहे. गॅस लहानच ठेवलेला आहे. या पद्धतीने सर्व तेल घालून एक एक जिन्नस आपण भाजून घ्यायचा आहे. हे पहा, बडी वेलची झालेली आहे. बडी वेलची बघा, आधीच ती मोठी वेलची असते, पण ती आपण तळून घेतल्यामुळे ती जास्ती फुगते. बाजूला थाळा ठेवून द्यायचा. कुठलंही तुम्ही ताट ठेवा, तुमच्याकडे जे काय असेल थाळा ताट ते ठेवून द्या आणि हे असं तेलावर भाजून घ्यायचं आहे. हे चक्री फूल मी भाजत आहे. हे थोडंसं असं धीराने घ्यायचं काम आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पेशन्सचं काम आहे. तुम्ही बारीक गॅस ठेवता त्यामुळे हे भाजायला वेळ लागतो. कंटाळवाणं काम नाही आहे. मनापासून केलं तर तुमचा मसाला खूपच छान होईल. पण काही गोष्टी लहान गॅसवर छान होतात, काही गोष्टी मोठ्या गॅस करूनच चांगल्या होतात. आता हा मसाला माझा ऑर्डरचा आहे, त्यांना जे पाहिजे आहे त्याच्यामध्ये. आता मी गोडा मसाल्यात खरं त्रिफळा घालत नाही, पण त्यांना हवं आहे. अगदी थोडंच घेतलं आहे, 5-10 ग्रॅम, 5 ग्रॅमच आहे. गोडा मसाला थोडक्यात साहित्यात करायचा झाला तर फक्त धने घ्या, तीळ घ्या, जिरं घ्या, खोबरं घ्या, मिरी घ्या, वेलची घ्या, लवंग घ्या, जायपत्री घ्या आणि थोडंसं शहाजिरं घ्या. आता या लवंगेमध्ये आपण वेलची पण टाकून देऊया.
आता ह्याला एवढंसं तेल आपल्याला पुरेसं आहे. तेल मी अगदी 2-3 थेंबच टाकलं होतं. बडी वेलचीला तेल लागतं, चक्री फुलला लागतं, लवंग आणि वेलचीला आता काही आपल्याला तेल लागणार नाही. ह्या तेलामध्ये हे भाजून होणार. असाच गोडा मसाला करतो तसाच आता तुम्हाला एक दिवस मालवणी मसाला दाखवायचा आहे. मालवणी मसाल्याची पण ऑर्डर आलेली आहे. आणि गोडा मसाला, मालवणी मसाला हे थोडे थोडे बनवायचे. 1-2 महिने राहतील एवढेच बनवायचे. कारण आपल्याकडे साहित्य 12 महिने मिळतं. तेव्हा वर्षभराचा असा मसाला मी करत नाही. मी स्वतः घरी करतानाही 2-3 महिने पुरेल एवढाच करते. म्हणजे त्याचा वासही उडत नाही, रंगही उडत नाही आणि चवीलाही तो छान लागतो. एकदा कढई तापली की पटापट भाजून होतं. तुम्हाला असं वाटलं की अगदी आता आपलं भाजलंच जात नाही तर थोडासा गॅस वाढवा. पण इथंच उभं राहावा. गॅस वाढवून कुठंही हलू नका. कढई आणि आपला झारा कालथा सोडायचा नाही आणि तो लगेच गॅस बारीक करायचा. कारण त्या तापलेल्या कढईमध्ये सर्व छान भाजून होतं. आता हे मी बाजूला एकीकडे थाळ्यामध्ये काढून घेत आहे. आता बाकी सर्व साहित्य आपण कोरडंच भाजायचं आहे. मिरी घातली आहे. मिरी ही कोरडीच भाजून घ्यायची आहे. आता फक्त तेल आपल्याला कशाला लागेल? दालचिनीला लागेल, थोडंसं तमालपत्राला लागेल आणि थोडंसं धन्याला लागेल. या पद्धतीने आपले मिरीसुद्धा भाजून झालेली आहे. मिरीसुद्धा आपण कोरडीच भाजली आहे. हवं असल्यास एक तेलाचा थेंब तुम्ही घालू शकता. कढई भाजायला मी ही लोखंडी घेतलेली आहे. हे भाजायला स्टीलची कढई वगैरे म्हणजे घेऊ नका शक्यतो. कारण हे पुष्कळ साहित्य असतं आपल्याला भाजायला. ते कढई आपली खालून काळी होऊ शकते, जळू शकते. आणि लोखंडी कढईत भाजावं नेहमी. जे काय भाजतात ते लोखंडी कढईत भाजल्याने जास्ती चांगलं भाजलं जात आहे. मिरी पण आपली झालेली आहे. तडतड आवाज आला म्हणजे मिरी आपली झाली. तर ही पण मी इथे काढून घेणार. मिरी अंगावर उडते तेव्हा सावकाशपणे काम करा. आपण ह्याच्यामध्ये बघा 1 थेंब तेल घालून घेतलं आहे. आता हे दगडफूल घालून घेऊया. या पद्धतीने दगडफूल पण झालेलं आहे. बघा बारीक गॅस असून सुद्धा धूर निघतोय कारण मी त्याच्यात थोडंसं तेल घातलं आहे. सुकं भाजलं तरीही चालून जातं. आता हे फक्त आपण इकडे कढईत काढून घेत आहोत बाजूला. तर ह्याच्यात शहाजिरं घालून घेऊया. तर जी कढईला तेल आहे त्या तेलामध्ये शहाजिरं होऊन जातं. थोडक्यामध्ये सुद्धा गोडा मसाला तयार होतो. आता त्रिफळा, नागकेशर हे गोडा मसाल्यात म्हणजे घालत नाही. पण ज्याला हवं असेल त्याला आम्ही घालून देतो. गरम मसाला, मालवणी मसाला ह्याच्यामध्ये त्रिफळा, नागकेशर लागतं. शहाजिरं जिऱ्यासारखंच असतं, थोडंसं लहान असतं. ते चाळून घ्या बरं का, त्याच्यामध्ये रेव असते. धने चाळून घ्यायचे, तीळ चाळून घ्यायचे आणि जिरंही चाळून घ्यायचं. आता हे शहाजिरं पण थोडं आहे पण तरी पण ते चाळून घ्यायचं, त्याच्यामध्ये रेव असते. आता हे आपण काढून घेऊया. कढईत आपण तेल घालून घेतलं आहे.
आपल्याला कारण आता हिंग करायचं आहे म्हणून आपण तेल घालत आहोत. 2-3 थेंबच घालायचं आहे. हे बघा हिंगाचे खडे आहेत, हिरा हिंग म्हणायचा ह्याला. हा हिंग ह्याच्यामध्ये आता फुलून जाईल तेलामध्ये. आणि जर हिरा हिंग नसेल घालायचा, तुम्हाला पावडर कुठली घालायची असेल तर मसाला दळून झाल्यावर सांगितलंय तुम्हाला पावडर त्याच्यात मिक्स करायची. आता ह्याच्यात हळकुंडही लागतात, पण हळकुंड मी घालत नाही. मी हळदच घालणार, दळलेली हळद, आणि त्यांना मिरच्या नको आहेत म्हणून लाल तिखट असं दोन्ही मिक्स करणार जेव्हा आपला मसाला मिक्सरमधनं निघेल त्याच्यानंतर. मसाला फक्त मिक्सरमधनंच काढायचा, चाळायचा नाही आहे. मसाला कधी चाळू नका. जेवढा तुम्हाला बारीक करता येईल मिक्सरवर तेवढा करायचा आणि बरणीत भरून ठेवून द्यायचा. आणि मीठ घातल्यामुळे तो मसाला जास्ती छान राहतो, त्याला चवही छान लागते. तुम्ही गरम पोळी आणि गोडा मसाला तेल असं खाऊन बघा, किंवा गरम पोळी आणि थोडीशी डाळ शिजलेली तुरीची, त्याच्यात हा गोडा मसाला घालायचा आणि तेल घालायचं. हा पदार्थही तुम्ही खाऊन बघा, खूप सुंदर लागतो. आपला हिंगही झालेला आहे. हिंगाला थोडासा गॅस मी आता मोठा करते आहे, म्हणजे तो चांगला आपला तळला गेला पाहिजे. नाहीतर तुमच्या दाताखाली आला एखादा खडा तर हिंग खावत नाही आपल्याला, कारण तो आपला दळलाही गेला पाहिजे. हिंग झालेला आहे. हिंगही काढून घ्यायचा आहे. सर्व साहित्य ठेवताना मी एकत्रच ठेवलं आहे, ते वेगवेगळं ठेवलं नाही आहे. तर जायपत्री घातली आहे. गॅस लहानच आहे, गॅस मोठा नाही आहे. गॅस तुम्हाला जर का मोठा करायचा असेल तर थोडासा एकदम मीडियम करा, पण मीडियम करून थोडंसं हे असं भाजत आलं की लगेच बारीक करा. आता त्याच तेलामध्ये आपली जायपत्री पण झालेली आहे. तुमच्या भाजण्यावरती पूर्णपणे हा मसाला कसा होणार हे अवलंबून असतं. तुम्ही बारीक गॅसवर जर हे सर्व भाजलं तर तुमचा मसाला खरंच खूप सुंदर होईल. करून बघा. आणि थोडासा अंदाजाने पण तुम्ही हा गोडा मसाला, गरम मसाला हे सर्व अंदाजानेही करू शकता. नाही तर हल्ली किराणा मालाच्या दुकानामध्ये गरम मसाल्याचं सर्व पाकिटच मिळतं. तुम्हाला ते सगळं त्याने मापात दिलेलं असतं. फक्त घरी येऊन भाजायचं आहे सुकं. गरम मसाला कधी तेलावर भाजायचा नाही. भाजायचा आणि मिक्सरला लावायचा की झाला गरम मसाला. फक्त गोडा मसाल्याचं तसं नाही आहे, तुम्हाला ते थोडंसं मापात घ्यावं लागतं, किंवा मापात नाही घेतला, अंदाजाने घेतलं तरी थोडंसं पुढे मागे होऊन जातं, चालून जातं. आपल्याला घरातच वापरायचा असतो. गोडा मसाला गूळवाल्या भाज्यांसाठी लागतो आणि गरम मसाला लसूण आलं जी पेस्ट आपण घालतो त्याच्यासाठी गरम मसाला लागतो. आता आम्हाला गोडा मसाला रोज लागतो, त्याच्यामुळे तो मी 1-2-3 महिन्याचा करून ठेवते. जायपत्री झालेली आहे. आता आपण दालचिनी घालून घेतली आहे. दालचिनीला थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि दालचिनीला गॅस थोडासा मोठा केला आहे. मोठा म्हणजे मीडियम केला आहे, कारण ती कडक असते, ती बारीक गॅसवर भाजून पटकन होणार नाही. हे पहा, या पद्धतीने दालचिनी पण झालेली आहे. इथे सुवास येतो, तुम्हाला भाजताना प्रत्येक पदार्थाचा वास येतो, तो एकदम छान येतो, म्हणजे तुम्हाला कळते की आपला पदार्थ भाजला जातोय. आता आपलं त्रिफळा थोडंच आहे, पण ते घालून भाजून घेऊया. त्रिफळा पण तेवढ्या तेलामध्ये होऊन जाईल. दालचिनीला आपण तेल घातलं होतं,
तेवढं ते तेलकट कढई असते त्यामध्ये त्रिफळा होऊन जातं. असं फिरवत राहायचं कढईमध्ये ते. आता तुमच्या अंदाजाने तुम्ही गॅस मोठा कमी करू शकता, पण जास्ती मोठा गॅसवर भाजू नका. पटकन होईल असं वाटेल पण तो मसाला मग टिकत नाही आणि त्या मसाल्याला चव पण नाही लागणार तुमच्या. आता एक पुढला पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे, तो एकदम मस्त स्नॅक्सचा पदार्थ आहे. व्हिडिओ बघायला विसरू नका. माझे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण मी काही ना काहीतरी टिप देत आहे. या मसाल्याच्या व्हिडिओत पण शेवटी मी एक छानशी टिप देणार आहे. मी प्रत्येक व्हिडिओतच तुम्हाला टिप देते, फक्त टिप शब्द मी वापरत नाही. त्रिफळा पण झालेला आहे. आपण तमालपत्र भाजून घेऊया. आता तमालपत्र आपल्याला असं भाजता येत नाही. आपल्याला दुसरा कालथा किंवा काही चमचा तुम्ही घेऊ शकता. हे असंच खालीवर करून भाजायचं आहे. आपण याला तेल घालायचं नाही आहे, हे असंच भाजून घ्यायचं आहे. हे मी आत्ता अखंड घेतलं आहे. तुम्ही जर काही अखंड न घेता कापून घेतलं तर काम पटकन होतं. आता आपली सांडासांडी झाली ती झाली नसती, पण मी थोडासा आळस केला कापायला. होतं असंही भाजून, कारण आम्हाला काम करत असल्यामुळे, कॅटरिंगची कामं करत असल्यामुळे आम्हाला सवय असते. तमालपत्र भाजून झाल्यावर ना आवाज येतो करकर की तमालपत्र भाजून झालं. आणि उन्हात वाळलेलं असतं त्यामुळे ते एवढं नाही भाजला तरी पण चालेल, पण ह्याला तेल नाही घालायचं, एक लक्षात ठेवा. हे सुकं सुकंच भाजायचं आहे. कढईत असं ठेवायचं, थोडंसं प्रेस करा की आपोआप त्याला ते भाजलं जाणार. त्याचा एक प्रकारचा सुवास येतो तमालपत्राचा. मिरच्या सुद्धा भाजताना असं 2 यांनी भाजा. मिरची अशी भाजता येत नाही. तमालपत्र झालेलं आहे. आपण ह्याच्यात जिरं भाजून घेऊया. जिरं पाव किलो आहे. जिरं चाळून घेतलेलं आहे. जिऱ्याला तेल वगैरे काही घालायचं नाही आहे, तसंच भाजायचं आहे. गॅस थोडासा मोठा केला चालून जाईल. मी आता थोडासा गॅस मीडियम करत आहे. इथेच उभं राहायचं आहे, भाजत राहायचं आहे, हलवत राहायचं ते जिरं आपण कालथ्याने. आता परत गॅस मी बारीक केला आहे. जिरं आणि धने हे आणि सुकं खोबरं यावर खरा आपला गोडा मसाला अवलंबून असतो. बाकी साहित्य तुमच्या अंदाजाने घातलं तरीही चालणार आहे. एकदा करून बघायचा अंदाजाने. जर नाही चांगला झाला तर पुढल्या वेळे मापात करायचा, पण अंदाजे खूप गोष्टी छान होतात. आता हे ग्रॅम तोळ्यावर मिळणारं सगळं आहे. शहाजिरं, तुमचा दालचिनी तर किलोवर मिळते. शहाजिरं, त्रिफळा, जायपत्री हे सगळं ग्रॅमवर मिळतं किंवा तोळ्यावर मिळतं. जिरंही आपलं होत आलेलं आहे. कढई तापली असेल ना की फटफट होऊन जातं. लोखंडी कढई का घ्यायची माहिती आहे का? लोखंडी कढई खूप वेळ गरम राहते, त्याच्यामुळे आपण हे बारीक गॅसवर भाजतो ती कढई गार होत नाही पटकन.
आता आपण जिरं घातलं तेव्हा थोडासा गॅस मोठा केला होता, पण परत लहान केला आणि त्याचा चुरचूर चुरचूर आवाज येतो की जिरं झालं. जिऱ्याचा रंग बदलतो. तेल जास्ती का वापरलं नाही आहे, तेल वापरलं तर तो मसाला थोडासा तेलकट होतो आणि मग तो जास्ती राहत नाही. म्हणून शक्यतो सुकं भाजून घ्यायचं आहे. ज्या गोष्टीला तेल लागणारच आहे त्या गोष्टींना आपण घातलं आहे. हे पहा, जिरं झालं आहे. तुम्हाला आवाज येतो का? आणि जिऱ्याचा रंग पण बदलला आहे. असा आवाज येतो जिऱ्याचा. आता जिरा काढून घेऊया. आपण आता तीळ घालून घेऊया. तीळ पाव किलो आहे, जिरं पण पाव किलो आहे. तीळ हे माझे भाजलेलेच आहेत, थोडेसे फक्त मी गरम करणार आहे. तीळ मी भाजून ठेवलेले असतात. तीळ भाजून ठेवते म्हणजे आपल्याला पटकन वापरता येतात कशालाही. हे थोडेसे गरम झाले की लगेच काढून घ्यायचे आहेत, कारण ते पूर्णपणे भाजून ठेवलेले आहेत. आता तिळगुळ बनवला तेव्हा सर्व तीळ भाजून ठेवलेले आहेत. आणि जर तुम्ही भाजून ठेवलेले नसतील तर चांगल्या पद्धतीने भाजा, पूर्णपणे भाजा. आपण आता धने घालून घेत आहोत. धन्याला थोडंसं आपण तेल घालायचं आहे आणि गॅस थोडासा मोठा करून धने भाजायचे आहेत. मोठा म्हणजे एकदम मोठा नाही, मीडियम करायचा आहे. धने भाजत आलेले आहेत. आता धने पण मी साठवून ठेवते. कसे साठवते तर ते आणल्यावरती पहिले उन्हात ठेवते, कडकडीत उन्हात. मार्चमध्ये आपल्याला कडकडीत ऊन मिळतं. मेचं ऊन खरं नसतं. मेच्या उन्हाला आपण पकडायचं नाही, कारण पाऊस कधी येऊ शकतो, आभाळ असतं. तेव्हा मार्च एप्रिल या 2 महिन्यात वाळवणाचे प्रकार करायचे. आता हे धने मी 7 उन्हं किंवा 4-5 उन्हं तरी ह्याला दाखवते, पसरून ठेवते. छान टेरेसवरच वाळवते नेहमी मी जाऊन, आणि कापडावर पसरून ठेवायचे, उघडे ठेवते. त्याच्यावर काही झाकायचं नाही, कपडा ठेवायचा नाही. आणि मग चाळायचे आणि मग शक्यतो भाजता आले तर भाजून ठेवायचे, नाहीतर तसेच ठेवायचे. पण ते उन्हं जर का तुम्ही दाखवली तर तुमचे धनेसुद्धा खूप छान राहतात. आता हे धनेसुद्धा माझे साठवणीतलेच आहेत. फक्त त्याचा रंग हिरवा राहत नाही एवढं मात्र खरं आहे. पण आपल्याला कुठल्याही वेळेला धने हवे असले तरी मिळू शकतात. मी तुम्हाला धने घातलेली आमटी दाखवणार आहे. माझी स्पेशल अश्विनी स्पेशल आमटी आपण आता एकदा बघूया. धने घातलेली खूप छान लागते. त्याच्यात सर्व भाज्या घालायच्या आणि हे धने कसे घालते ते तेव्हाच बघा. आता धने काढून घेऊया. आता सर्वात शेवट आपण याच्यात सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. सुकं खोबरं हे किसलं आहे. तुम्ही जरी काप केलेत वेळीवर सुरीवर तरी पण चालेल, पण किस असला की तो पटकन भाजून होतो. याला मी तेल घातलेलं नाही आहे, ह्याच्यामध्ये मुळातच तेल आहे. हे फक्त बारीक गॅसवरच भाजावं लागतं, गॅस बिलकुल मोठा करू नका. सुकं खोबरं पण भाजत आलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे मीठ घालून घेऊया आणि मीठ भाजून घेऊया, म्हणजे सुकं खोबरं आणि मीठ एकत्र भाजलं जाईल. सुकं खोबऱ्याला गॅस एकदम लहान ठेवा, मोठा बिलकुल करू नका, नाहीतर सुकं खोबरं तुमचं जळून जाऊ शकतं. मीठ पण ह्याच्यात भाजलं जाईल म्हणून ह्याच्यात मी मीठ घालून घेतलं आहे. आता हे मी सर्वात शेवट खोबरं घातलं आहे. हे कढईत ठेवणार नाही आहे, हे पण काढून घेणार आहे थाळ्यामध्ये. मग सर्व गार झालं की आपण मिक्सर लावूया आणि बनवूया गोडा मसाला. आणि आपला गोडा मसाला मिक्सरमधनं काढून झाल्यावर त्याच्यामध्ये तिखट आणि हळद असं घालायचं आहे. तर चला, आता भाजायचं काम आपलं झालेलं आहे. आपण थंड व्हायची वाट बघूया.
सगळे जिन्नस थंड झाले की मिक्सर लावूया. हे पहा, आपलं सर्व भाजून तयार झालेलं आहे आणि ते गार पण झालेलं आहे. आता हे सर्व असं आधी मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला लावूया. आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि बारीक करून घेऊया. जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आहे, कारण आपल्याला चाळायचं नाही आहे. हे पहा, मिक्सरच्या भांड्यात शेवट उरलेलं मी घालून घेतलं आहे सर्व मिश्रण आणि हे मिक्सरमधनं काढून झालेलं तुम्हाला दाखवत आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला अजून हळद तिखट घालायचं आहे. सुवास फार सुंदर सुटलेला आहे गोडा मसाल्याचा. तुम्हाला येणार नाही पण मला येतो आहे. चला तर मग आपण ते मिक्सरचं भांडं लावून मिक्सरला ते बारीक करून घेऊया आणि आपण याच्यात हळद तिखट घालूया की आपला गोडा मसाला तयार. आपलं हे मिक्सरमधून काढून झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता हळद घालून घ्यायची आहे, हळद पावडर. म्हणजे तो मसाला काळपट नाही दिसत, छान दिसतो, रंगाला चांगला दिसतो. हळद ही आपली घरचीच घालायची आहे, किंवा हळकुंड घेतली तर हळकुंड कुटायची आणि ती आपण जेव्हा मसाला भाजतो तेव्हा तेलावर भाजायची, मग ते मिक्सरमध्ये बारीक होतात. हे बघा, तिखट घालून घेत आहे कारण त्यांना मिरची नको होती, त्यामुळे आता ह्याच्यात आपण लाल तिखट घालत आहोत. हे तिखटाचं तिखट आहे. तिखट जास्ती घालायचं नाही आहे, हा मसाला काही तिखट नसतो. तिखट आता मी घालते, पण काही जण तिखट घालतही नाही याच्यामध्ये. हे कलरवालं तिखट मी घालून घेणार आहे. थोडं थोडं घालायचं आहे. तुम्ही हळद तिखट नाही घातलं तरी पण चालेल. काळा मसाला म्हणतात याला, त्यामुळे हळद तिखट जरा पाहिजेच असं काही कंपल्सरी नाही आहे. आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया. आता याला मी कढई घेतली, याच्यापेक्षा मोठं भांडं घ्या म्हणजे आपल्याला छान प्रकारे ते ढवळता येतं. आता थोडंसं आपल्याला सावकाशपणे ढवळावं लागतंय, कारण ते बाहेर सांडायला नाही हवं आहे. अशा प्रकारे आपला बनला गोडा मसाला. हा सर्व असा मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला शेवट त्याचा रंग कसा दिसतो ते दाखवते. या रीतीने बनला आपला गोडा मसाला. याचं नुसतं नाव गोडा मसाला नाही आहे, ह्याचं नाव आहे ब्राह्मणी पारंपरिकरित्या बनवतात तो गोडा मसाला. हा गोडा मसाला मसाले भात, चिंचगुळाची आमटी, आपल्या कडधान्याच्या उसळी, आपण गूळ घालून घालतो त्या भाज्या, या सर्वाला उपयोगी असा हा मसाला आहे. या मसाल्याचा सुवास तर इतका सुंदर आहे, तो मला इथे येत आहे, तुम्हाला येणार नाही. कलरही सुंदर आलेला आहे. हा मसाला जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा व्हिडिओसोबत, पदार्थासोबत होणार आहे.